बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये आता नवनवीन खुलासे जे आहेत ते होताना पाहायला मिळत आहेत। काल सीसीटीव्ही फुटेजेस समोर आलेले आहेत। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे वाल्मिक कराड आहेत त्या वाल्मिक कराडांबरोबर हत्येचे जे आरोपी आहेत सुदर्शन गुले, प्रतीक गुले यांचा एक सीसीटीव्ही फुटेज जो आहे तो समोर आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आपल्याबरोबर आहेत। संदीप क्षीरसागरजी, सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय, सातत्याने वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ परळी बीडमध्ये आंदोलन होत होती की हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड सहभागी नाहीयेत म्हणून, परंतु आता जे आरोपी आहेत हत्येचे त्यांचे थेट संबंध जे आहेत ते वाल्मिक कराड यांच्याशी लागताना पाहायला मिळतात। मी पहिल्या दिवशीपासून जे काही सभागृहामध्ये मांडलं ही वस्तुस्थितीच मांडली होती आणि पहिल्या दिवशीपासून सांगतोय की ह्याचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे। तुम्ही मोबाईलचे CDR तपासले किंवा आता ते CCTV फुटेज जे समोर येतात हे तुम्हाला पूर्णपणे क्लिअर ती फ्रेममध्ये तिथे दिसतंय। कोण का खंडणीच्या गुन्ह्यामुळेच तुमचा हा गुन्हा झाला आहे, हे डायरेक्ट कनेक्शन आहे ते। त्याच्यामुळं आम्ही सभागृहात सुद्धा हे मांडलं होतं की जर आम्ही जर खोटं असलं तर आमच्यावर गुन्हे दाखल करा, पण ती परिस्थिती तशी आमच्या जिल्ह्याला सर्व लोकांना माहिती आहे। परंतु ज्या पद्धतीने परळी असेल, बीड असेल, ज्या ठिकाणी आंदोलनं होत होती, स्वतः पारुबाई कराड ज्या वाल्मिक कराडांच्या आई आहेत त्याचसोबत त्यांच्या पत्नी मंजिली कराड अनेक शेकडोंच्या संख्येने समर्थक आंदोलन रस्त्यावरती करत होते की वाल्मिक कराड हे हत्येचे आरोपी नाहीत, परंतु आता थेट लिंक जी आहे ती लागताना पाहायला मिळते। हे बघा, त्यांचं कुटुंब हे आंदोलन करताना मी तिथं बघितलं, पण त्यांचं लिंक आता CCTV फुटेजमध्ये येते, CDR मध्ये सापडतात, त्यांचं लिंक आहेच ना तिथे। परंतु ह्या सगळ्या गोष्टी आता अर्थात तुम्ही पहिल्या बीडच्या आंदोलनामध्ये तुम्ही आंदोलनाचं नेतृत्व करत होता बीड शहरामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपींना शिक्षा होण्याकरता, त्यामध्ये अनेक तुम्ही नावं घेतलेली होती ज्या हत्या मागच्या काळात 2 वर्षात संपूर्ण बीडमध्ये झालेल्या आहेत। आता त्यांचा देखील तपास होणं अत्यंत गरजेचं वाटतंय का? हे बघा, इतके दिवस कुणीच हे खूप प्रकरण अशी परळीत झालेले आहेत, आत्तापर्यंत कुणी बोललंच नाही, धाडस केलं नाही। या प्रकरणातून आम्ही तिथं बोललो, मी एकटाच बोललो नाही तर जिल्ह्यातले सर्व आमदार त्या विषयावरती बोललेले आहेत तिथं, आणि कुणीतरी बोलतंय म्हणून आज जे काही प्रकार मागं घडलेत परळीमध्ये ते सुद्धा लोकांसमोर येतात आणि अजून खूप प्रकरणं पुढे येणार आहेत। लोक जसं जसं लोक बोलतील मोकळेपणाने लोक अजून प्रकरण पुढे येणार त्यामध्ये। काल सुरेश धस यांनी एक नवीन हत्येचा आरोप जो आहे तो आता आकांवरती लावलाय, अर्थात आका म्हणजे वाल्मिक कराड। महादेव मुंडे यांचा परळीमध्ये गेल्या एका वर्षापूर्वी मृत्यू झालेला होता, त्यामध्ये तुमच्या पक्षाचे जे राजेभाऊ फड आहेत त्यांना गुंतवण्याचा, नाहक त्रास देण्याचा आणि त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येत होता, असा एक दावा सुरेश धसांनी केला। हे बघा, वाल्मिक कराड काही एवढं मोठा नाही आहे। मी जे सुरुवातीपासून सांगतोय त्यांना संरक्षण हे, आणि त्यांनीच बोलताना सांगितलं की ते माझ्या निकटवर्ती आहे, त्यांना संरक्षण हे मंत्रिपदाचं भेटतंय। म्हणून ह्या सर्व प्रकरणामध्ये जे काही धसांना बोलले असतील ते वस्तुस्थिती आहे ती विषय। परंतु आता जे आरोपी आहेत जवळपास 8 आरोपी यामध्ये सगळ्या हत्येच्या संदर्भात झालेले आहेत, या आरोपींना एक स्पेशल ट्रीटमेंट जी आहे ती तुरुंगात देखील मिळते असा दावा अंजली दमानियांकडनं केला जातो। त्यांनी असा दावा केला आहे की आर्थर रोड जेलमध्ये हे सगळे आरोपी आणले पाहिजे म्हणून। ही वस्तुस्थिती आहे। काय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री असताना खालचं प्रशासनामधल्या जे काही बदली झाल्या होत्या ती यंत्रणा सगळी हा वाल्मिक कराड बघायचा, मग ते कुठं ना कुठं ती मदत होतीच ना त्यांना। तुम्ही ज्या पद्धतीने ते सरेंडर झाले किंवा तुम्ही अटक झाल्यानंतर सुद्धा हातातले दोरे गमजे असं कुठं तुम्ही बघितलंय का? मग अटक झाल्यानंतर आपण हे सगळं काढावं लागतं, हे त्यांना VIP ट्रीटमेंट भेटतेच नाही, दिसून येते ना सगळीकडे। बीड जिल्ह्याचं पालकत्व अजित पवारांकडे गेले, आज तुम्ही सकाळीच भेट घेतली, अजित पवारांबरोबर काय चर्चा केली? कारण की बीड जिल्ह्यामधलं वाढते गुन्हेगारी असेल या सगळ्या संदर्भात काही चर्चा झाली? मी या प्रकरणात दादांना पहिल्या दिवशी भेटलो, मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, तर त्यांनी आजही मला सांगितलं की जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा ही होणारच। परंतु शिक्षा होणार, परंतु विरोधक आता आरोप करतात आहेत, त्याचसोबत सोशल मीडियावरती देखील एक टीकेची राळ उठते की जरी अजित पवारांकडे पालकमंत्रीपद गेलं तरी आकाचे आका तिसरे आका हे आता पालकमंत्री बनलेत, त्यामुळे आकांची पाठराखण त्यांच्याकडनं केली जाते। नाही, मी अजितदादांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे, ते मला त्यांच्याकडे बघून बिलकुल वाटत नाही। ते प्रामाणिकपणे जिल्ह्याचं त्यांनी जे पालकत्व स्वीकारलेलं आहे, आम्ही आनंदात आहोत त्यामध्ये।
आणि चांगल्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये विकासाचे कामं सुद्धा होतील आणि हे जे सगळे प्रकार आहे हे सुद्धा थांबतील. परंतु त्या धनंजय मुंडे, ज्या तुम्ही धनंजय मुंडेंवरती आरोप करतात, मंत्रिपदावरती आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने तुम्ही करतात, परंतु अजित पवार म्हणतात की जोपर्यंत धनंजय मुंडेंच्या विरोधात कोणते पुरावे समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा मागणं हे चुकीचं आहे. हे बघा, त्याची चौकशी चालू आहे. ज्या पद्धतीने SP साहेब नवीन आल्यानंतर तपास होतो, बाकीचे लोक अटक होतात. वाल्मिक कराडबद्दल आले की त्यांना फक्त हे संरक्षण तिथं धनंजय मुंडे साहेब असल्यामुळे त्यांना तिथं भेटतं. पण जसं जसं कनेक्शन पुढं येतील, म्हणून का जो गुन्हा घडल्यानंतर एक तर त्याला तिथं गुन्हा नोंद करायला तिथं वेळ लागला. मग त्या वेळ लागल्याच्या ह्याच्यामध्ये कुणी फोनवरतून केले, ते 12 तासामध्ये कुणी फोनवरतून केले, तिकडं त्यावेळेसचे SP DYSP त्या रिजनचे आणि पोलीस प्रशासनामधले जे काही कर्मचारी होते ह्यांचे CDR जर तपासले तर पूर्णपणे गणित सर्व लक्षात येईल आणि हे गणित येणारच आहे लोकांसमोर आणि त्यांना राजीनामा द्यावाच लागणार आहे. ह्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना देखील सह आरोपी म्हणून सामील करून घ्यायची ही तुमची मागणी आहे. बघा, प्रशासन एखाद्या मंत्रींच्या दबावात असतं. एकदा SP आत्ता नवीन जसे बदल झाले किंवा वरतून सरकार म्हणून जो काही निर्णय तिथं घेतला त्यांनी तिथं ॲक्शन तिथं चालू केली. आता जर ह्यांनी जर राजीनामा दिला तर मग तिथं प्रशासन मोकळ्या श्वासाने काम करेल आणि सर्वच गोष्टी म्हणजे जर पोलिसांनी ठरवलं की मूळ कारण काय ह्याच्या मागचं तर हे समोर येणारच. परंतु आता तुम्ही म्हणतात की आता अजित पवारांनी पालकत्व वगैरे स्वीकारलेलं आहे, त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामधले मटके, गुटके, त्यानंतर वाळू, राख या सगळ्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील, अवैध प्रकरणं, त्यांना आळा बसेल तुम्हाला वाटतं गुन्हेगारी सकट? हे बघा, मागच्या वेळेस सभागृहामध्ये मी मांडल्यानंतर जी काही बदल तिथं प्रशासनामध्ये झाला त्याच्यानंतर हे 2 नंबरचे धंदे सगळे बंद झालेले आहेत. म्हणजे कुठं आम्ही विरोधी वाकावरती असतो, पण जी सत्य परिस्थिती तुम्हाला सांगतो मी. आणि अजितदादांनी पालकमंत्री झाल्यामुळं जिल्ह्यामध्ये नक्कीच विकासाची कामं होतील आणि या सर्व गोष्टी थांबतील. हार्वेस्टर घोटाळा असेल, पीक विमा घोटाळा असेल, त्यानंतर हे मटके, गुटके, राख, वाळू या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या लिंक ज्या आहेत त्या धनंजय मुंडे यांच्यापर्यंत लागतात असा पत्रकारांचा आरोप नाही तर तुमचे निकटवर्तीय मित्र असलेले सुरेश दसांचा आरोप आहे. तर पीक विमा झाला आणि पीक विमाचा घोटाळा झाला हे मान्य देखील कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे. तो पीक विमाच्या घोटाळ्याला माजी कृषी मंत्री कारणीभूत आहे? अहो, मी पहिलेही तुम्हाला बोलताना सांगितलं की वाल्मिक कराड मोठा नाही आहे. हे मंत्री असल्यामुळे सगळे अधिकार त्यांना, पण ताकद त्यांची आहे. म्हणजे हे सर्व गोष्टीला ते बाग आहेत. जसं ते हार्वेस्टर ह्याच्यामध्ये ते शेतकरी स्वतः बोललेत ना, मी बोलत नाही. लोक रस्त्यावर कधी उतरतात हे पहिलं महाराष्ट्राचं प्रकरण आहे की सर्व जाती धर्मातले लोक ह्या मोर्चाला गाडी लावली नाही, कुठं आम्ही बैठक म्हणजे जाऊन दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तिथं सांगितलं नाही. लोक स्वतःहून घेतात, लोक रस्त्यावर उतरतात. हे प्रकरण गंभीर आहे. अशा अनेक प्रकरणं निघणार आहेत. त्याच्यामुळे ह्यांना जे श्रेय आहे ते धनंजय मुंडे साहेबांचंच. राजीनामा धनंजय मुंडेंचा तुम्ही मागण्यावरती कायम आहात? मी पहिल्या दिवशीपासून मागणी करतोय आणि आजही मागणी करतोय. अजित पवारांनी या संदर्भातली माहिती दिली आज भेटल्यावर? मी सर्व प्रकरणातलं सांगितलं. मला त्यांनी एकच सांगितलं की या प्रकरणात जो कोणी असेल त्याला शिक्षा होणार. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर आज सकाळी मंत्रालयामध्ये संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अजित पवारांनी संदीप क्षीरसागरांना आश्वासन दिले की या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्यांना योग्य ती शिक्षा जी आहे ती मिळेल, मी कोणाची पाठराखण करणार नाही असं जे वचन जे आहे ते संदीप क्षीरसागरांना अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.